Hello friends, in this lecture we will deal with the things which are related to previous discussion on latitudes and longitudes. So first thing, time zone and calculation. So here we will see that prime meridian, that is 0 degree longitude. In previous lecture we have seen that ही जी आहे ही this is a prime meridian 0 degree. It divides earth into western hemisphere and eastern hemisphere. So due to that, the time on earth is different at each place, as earth rotates from west to east. So sun rises in east first, that this side is come, and then later this. So time is different at different places. At the same time there is different times in the world. So Royal Observatory, this is a Royal Observatory at Greenwich, London, near London. This library is established. This library deals with the Royal Observatory. This is not library, this is observatory, which deal with the time. This prime meridian passes through London and other islands. So this passes from this observatory. The prime meridian passes from Royal Observatory. So in this, 0 degree is considered as a Greenwich meridian. 0 degrees Greenwich meridian, which decides the times on earth. So it also called as prime meridian. After the Industrial Revolution, trains are started. Trains were started. So trains are in the same day. ट्रेन्स कसं झालं की एका टाईम झोनमधून दुसऱ्या टाईम झोन तर तेव्हा इस्टॅब्लिश नव्हते, पण एका याच्यातून दुसऱ्या याच्यामध्ये ट्रेन जेव्हा जायची सोलार टाईमवर असायचं की इथे जर सरळ ऊन पडलं तिथं 12 वाजले, आणि काही वेळानंतर सोलार टाईमच्या त्या सावलीनुसार टाईम ठरले असेल. सो ट्रेन जेव्हा जायची तेव्हा इथेही तोच 12 वाजले म्हणजे सरळ सावली, म्हणजे सावलीच नाही अशी, आणि परत दुसऱ्या ठिकाणी ट्रेन जेव्हा जाते तिथेही तेच कंडिशन, म्हणजे टाईम कसा ठरवायचा. सो कॉन्फरन्स झाली. त्या कॉन्फरन्सचं नाव होतं, कॉन्फरन्स कधी झाली हे बघूयात. कॉन्फरन्स झाली 1883. तिचं नाव होतं प्राईम मेरिडियन कॉन्फरन्स. ह्या कॉन्फरन्समध्ये असं ठरलं गेलं की टाईम झोन्स हे ग्रीनविच टाईम झोन्स तयार करायचे, जेणेकरून एक रेफरन्स असेल. रेफरन्स कोण, तर रेफरन्स ही मेरिडियन ठरवली गेली. 0 डिग्री हा रिअल असं काही नाही आहे, परत एकदा सांगतो, हे इमॅजिनरी आहे. ही ऑब्झर्वेटरी तिथे आहे, त्याच्यामुळं ती 0 डिग्री प्राईम मेरिडियन तिथून गेली, म्हणजे तिथून ड्रॉ केल्या गेली. सो त्याच्या रेफरन्सने बाकीच्या टाईम झोन्स क्रिएट केल्या गेले. रेफरन्ससाठी ही ऑब्झर्वेटरी, कारण की या ऑब्झर्वेटरीमध्ये रिसर्च सुरू होता.
सो रेफरन्स म्हणून इथं लॉन्जिट्यूड आपण इमॅजिनरी लॉन्जिट्यूड कन्सिडर केली. सो बाकीच्या लॉन्जिट्यूड्स त्यापासून काय झाल्या तर तयार झाल्या, म्हणजे ॲज अ रेफरन्स हिला वापरला आणि बाकीच्या लॉन्जिट्यूड्स ह्या कन्सिडर केल्या गेल्या. सो ह्या फिगरमधून बघू शकता हा रेफरन्स आणि इकडे आणि इकडे वेगवेगळ्या, म्हणजे इकडे 12 आवर्स इकडे 12 आवर्स अशा प्रकारे आपण त्याला डिवाईड केलं. सो आपण बघू शकतो इथे ह्या फिगरमध्ये आपल्याला कळून जाईल की कॅल्क्युलेशन कसे झाले. सुरुवात अर्थ इन 1 आवर किती 24 आवर्समध्ये आपण इथे बघूया 24 आवर्समध्ये अर्थ 360 डिग्री रोटेट होते, म्हणजे एक सर्कल कंप्लीट करते स्वतःभोवती. सो 1 आवरमध्ये किती अर्थ जाणार तर 15 डिग्री. हे सगळ्यात सोपं आणि समजण्यासारखं. 1 आवरमध्ये 15 डिग्री अर्थ फिरते, सगळ्यात मध्ये रोटेट होते. 1 आवरमध्ये 15 डिग्री रोटेट होते. सो या प्राईम मेरिडियनपासून कॅल्क्युलेशन करण्यासाठी त्यांनी प्राईम मेरिडियन हा एक लॉन्जिट्यूड आहे. सो इथे 7.5 आणि इकडे 7.5 असा मिळून एक 15 डिग्रीचा इथे 1 आवर तयार केला. इथून पुढचे 15 15 15 15 15 असे हे 1 आवर असं समोर जात झालं. सो तुम्ही बघत आहात जुन्या मोबाईलमध्ये आता ॲटोमॅटिकली टाईम सेट होतो. सो जे काही जुने होते त्याचं लिहिलेलं असायचं GMT + 5:30. आपला जर लोकल टाईम जर कन्सिडर केला, भारताचा लोकल टाईम जर काढायचा झाला हा भारत, तर GMT ग्रीनविच मेरिडियनपासून आपण 5 तास 5.5 तास पुढे आहोत. म्हणजे त्यात आपण थोडं समोर जाऊन बघूयात. सध्या 5 तास तरी आपण समोर इथं बघा. हा 1 तास, हा 2 तास, हा 3 तास, हा 4 तास आणि हा 5 तास. आपण त्याला 5.5 तास केले, कारण की आपल्या इथं 2 टाईम झोन असू शकत होते. कारण की हा एक आणि हा एक असे 3, 2च्या ऐवजी 3 जर बघितलं तर म्हणजे आपण 5 तासापासून ते 6 तासापासून रेफरन्स टाईम आपला चेंज होऊ शकतो. म्हणजे गुजरातला आपण 5 तास पुढे होतो आणि तेच नॉर्थ ईस्टमध्ये गेलो तर आपण 6 तास पुढे होतो ग्रीनविच टाईमच्या. सो एक लोकल टाईम आपण काढण्यासाठी एक मिर्झापूरवरून, आता हे USA बघूयात थांबा, ते टाईम झोन USA होते. सो इंडियाने एक त्यासाठी हा मिर्झापूर, हा अलाहाबाद मिर्झापूरमधून एक आपल्यासाठीचा एक मेरिडियम, हा इंडियन टाईम IST जो आहे इंडियन स्टँडर्ड, हा यावरून ठरला जातो इंडियन स्टँडर्ड टाईम. हा ग्रीनविच रेफरन्स जर घेतला याचा तर हा ग्रीनविच मेरिडियनपेक्षा किती 5.5 तास घेतला गेला, कारण की इथे 5 तास होतं आणि इथे 6 तास होतं. सो याच्यामध्ये 5.5 म्हणजे 5.5 तास आपण ग्रीनविचच्या समोर आहोत हे झालं. सो लोकल टाईम काढण्यासाठी आपण USAने सुद्धा स्वतःला वेगवेगळ्या याच्यामध्ये टाईम झोन्समध्ये करून, म्हणजे आता ॲक्च्युअल फिगर्स पण भरपूर आहे त्याच्यामध्ये. 5 ते 6 टाईम झोन्स USAचे आहेत. म्हणजे हे कलर 1 कलर 2 कलर 3 कलर 4 असे 4 टाईम झोन USAने स्वतःसाठी केलेले आहेत. रशियाचे तर सर्वात जास्त टाईम झोन्स आहेत. त्यानंतर जर्मनी छोटा देश असून सुद्धा जर्मनीचे टाईम झोन्स आहेत. सो का टाईम झोन्स, तर त्याचा मुद्दा आपण समोर बघूया. सो वी हॅव जो आता आपल्याला बघायचं आहे की टाईम कॅल्क्युलेशन हे तर बघितलं आपण की हां, हे जर लक्षात ठेवलं ना तर आपण अर्थवरचा कुठलाही टाईम काढू शकतो. समजा आपल्याला 0 डिग्री म्हणजे प्राईम मेरिडियमला दुपारचे 12 वाजले, वेल नून टाईम आहे, तर त्याच्या 30 डिग्री वेस्टला टाईम किती असेल विथ रेफरन्स टू हा इथे टाईम किती असेल तर सी
1 hour इज इक्वल टू 15 डिग्री, बरोबर आहे. सो इथं 30 डिग्री आहे, ऑब्वियस आहे 2 आवर्सचा फरक असेल. पण 2 आवर्सचा फरक असेल म्हणजे किती, तर 12+2 असेल का 12-2 असेल ते बघूया. ॲज अर्थ रोटेट फ्रॉम वेस्ट टू ईस्ट, तर ईस्टर्न साईड समोर असेल, वेस्टर्न साईड मागे असेल, आणि हा इथे 12 आहे. तर 12च्या पुढे ईस्टर्न साईडला वाजलेले असतील. त्याच इथे जेव्हा 12 वाजतील इथे तेव्हा कुठंतरी 2 वाजलेले असतील, कुठेतरी 4 वाजलेले दुपारचे. आणि इकडे सेम टाईमला 12च्या ऐवजी 11, 10, 9 सकाळचे वाजलेले असतील. सो हे यायचे राहिलेले ना सनच्या त्या वेळेपर्यंत सोलार टाईमला ते पाठीमागे, कारण की अर्थचं रोटेशन फ्रॉम वेस्ट टू ईस्ट आहे. ईस्टर्न साईड फर्स्ट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द सन रेज दॅन वेस्टर्न साईड. सो त्याच्यामुळे 2 आवर्स पाठीमागे असेल वेस्ट साईड, म्हणजे तिथे वाजले असतील 30 डिग्री वेस्टला वाजले असतील 12 - 2 10 AM झाले असेल सेम टाईमला. सो अशा प्रकारे अर्थवर सेम टाईमला जर कन्सिडर केलं तर जपान सर्वात पुढे टाईम, जपानला सर्वात आधी सूर्योदय सनराईज होतो, त्यानंतर इंडिया, त्यानंतर युरोप आणि सर्वात शेवटी USA. अशा प्रकारे आपण ठरवू शकतो. यामध्ये भारतामध्ये सुद्धा एक कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे की टाईम झोनचीच. 2002ला एक कमिटीचे रिकमेंडेशन आहे की इंडिया ऑल्सो नीड मोर दॅन 1 टाईम झोन. द रिझन बिहाइंड दॅट, ईस्टर्न साईड नॉर्थ दी 7 सिस्टर्स यांच्यामध्ये दिवस लवकर सुरू होतो आणि लवकर मावळतो. सो दे फेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चॅलेंजेस. ॲज जेव्हा इथे 7 वाजतील 7 AM असेल तेव्हा इथे थोडं तर समोर गेलेला टाईम असेल, इथे 7:30 किंवा 8 वाजलेले असतील. सो तो डिफरन्स यांना लॉस होतो. यांचा लॉस कसा होतो, जेव्हा थंडीचे दिवस असतात तेव्हा यांचा दिवस 4:30च्या आसपासच मावळल्याच होतो, आणि तोच मुंबई किंवा गुजरातला 5:30-6पर्यंत असतो. सो जो 1-1.5 तासाचा त्यांचा इलेक्ट्रिसिटी लॉस असो किंवा त्यांच्या जो रुटीन आहे डेली रुटीनमध्ये फरक असो. सो त्यामुळे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स डिमांडेड करतात की त्यांना टाईम झोन हा वेगळा असला पाहिजे, कारण त्यांचे तिथे लवकर सकाळ होते. त्यांना आपल्या इथं जेव्हा ऑफिस 10ला उघडतं तेव्हा ते ऑलरेडी त्यांनी क्रॉसओव्हर झालेले असतात 10 त्यांचे. जर सोलार रेज जर बघितले तर त्यांच्याकडे 11-11:30चाच टाईम झालेला असतो, तर ते समोर आहे. त्यामुळं इथं टाईम झोन हा खूप इम्पॉर्टंट इश्यू आहे, ते बघूयात आपण आणखीन डिटेलमध्ये. सो आपण बघूया इंटरनॅशनल डेट लाईन बघूयात. इंटरनॅशनल डेट लाईनमध्ये ही ठरवली गेली इमॅजिनरी, ही सुद्धा इमॅजिनरी आहे. इकडे 1 जान कन्सिडर करूया आणि इकडे म्हणजे कन्सिडर करण्याचे, जर इकडे सूर्य उगवला तर फर्स्ट हा इथे सनराईज होईल, म्हणजे इथनं डेट सुरू होईल, म्हणजे 1 जान इथनं सुरू होईल. सो हा पाठीमागे असेल 24 तास, म्हणजे इथे 31 डिसेंबर असणार, कारण की इथे थोडंसं 1 जान इथे आणखीन पाठीमागे आपण थोडेसे सुबह इथे सनराईज झाला असेल तर भारतामध्ये होण्याचा बाकी असेल 4 किंवा 3 वाजले असेल सकाळचे. इथे 12, तिथे आलो तर इथे 31ची सकाळ झालेली असेल, जेव्हा इथे 1चा हे. सो आपण बघूया कसं टाईम ठरतो. जर इथला व्यक्ती
31 जानला त्या दिवशी निघाला संध्याकाळी 1 जानचा याला इथे काय मिळेल, हॅपी न्यू इयर मिळेल, बरोबर आहे. आणि तोच व्यक्ती परत त्याच दिवशी 1 जानला परत गेला तर त्याला इथला 1 जान मिळेल. तुम्हाला लक्षात येते का? कारण की हा 1 डे पाठीमागे, पण इंटरनॅशनल टाईम डेटलाईन ठरवण्यासाठी एक रेफरन्स घेतला गेला की इथला दिवस हा आधी म्हणजे ईस्ट साईड आधी सनच्या समोर येते, कारण की वेस्ट टू ईस्ट पृथ्वी फिरते. सो इथे 1 जान आणि इथे 31, कारण की 24 आवर्स पाठीमाग, कारण की इथून जर बघितलं तर आपण 360 पूर्ण चाललो, म्हणजे 1 जानचा सकाळ तर इथे 31ची सकाळ. सो आपण एक व्यक्ती 2दा हॅपी न्यू इयर करू शकतो. हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे, पण होऊ शकतं, हे होतं, हॅपी न्यू इयर 2दा होतं. सो ही कन्सेप्ट फार जास्त इम्पॉर्टंट आहे की इंटरनॅशनल डेट लाईन कशी, इमॅजिनरी लाईन आहे पण तरी पण ती इम्पॉर्टंट आहे. हे ICT हा आपण 5.5 तासाचा ठरवलेला आहे आणि हा 3.5, म्हणजे यांना हे समोर आहेत, आपल्या 1 आवर समोर असतात. त्यांना जास्त विंटरमध्ये प्रॉब्लेम येतो. सो त्याच्यामुळे विचार सुरू आहे ते बदलण्याचा. इथली कॅल्क्युलेशन तुम्हाला लक्षात आली असतील असं मला वाटतं. सो इंटरनॅशनल टाईम झोन्स सध्या आपण UTC युनिव्हर्सल कोऑर्डिनेटेड युनिव्हर्सल टाईम झोन असं वापरतो. याच्या आधी GMT इस्टॅब्लिश होतं. हे थोडंसं सोलार टाईमवर होतं, पण हे आता थोडंसं ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ GMT, एवढंच लक्षात ठेवा. सो वी हॅव सीन इंटरेस्टिंग कन्सेप्ट्स इन एअर. सो थँक यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.